नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, अरे कुठे आहेस तू, निघालास का? शिर्केंचा फोन आला होता. शिर्के मुंबईहून इथे आता 11 वाजेपर्यंत पोचणार आहेत मीटिंगसाठी. तेव्हा तू एक काम कर, तू किती वाजेपर्यंत येणार ते मला सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ना, हो येतो, मी लवकर येतो. चैतन्य म्हणतो, एक काम कर, 10:30 वाजेपर्यंत पोच. म्हणजे काय होईल, आपण आपल्या टीमबरोबर जरा बसू, डिस्कस करू, त्यांना थोडंसं ब्रीफ देऊ. कसं वाटतं तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, 10:30 वाजेपर्यंत मी पोचतोय. चैतन्य म्हणतो, मी एक काम करतो ना, तुझ्या घराच्या कोपऱ्यावरती मी उभा राहतो, त्यानंतरला तू निघून ये, आपण दोघे सोबतच ऑफिसला जाऊया. ठीक आहे ना? मी तुझी वाट बघत तिथे उभा राहतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी लगेच निघतो. तेव्हा इथे अर्जुनने आपले कपडे घेतलेले असतात, तो तयार होतो आणि लगेचच घाईघाईने ऑफिसला जायला निघतो. खाली तो बघत असतो, सायली कुठे नजर ठेवून तर नाही आहे ना, कुणीच नाही आहे अशी खात्री करून तो जाणार. तेवढ्यात तर सायली तिथे येते आणि म्हणत असते, काय हो, कुठे जाताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, अगं मी कामाला जातोय ना, ऑफिसमध्ये जातोय, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत, ऑफिसला तर जायला हवं ना. तेव्हा सायली म्हणते, घरून मीटिंग्स करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, पण माझे जुने आणि महत्त्वाचे क्लायंट येत आहेत, शिर्के येत आहेत, त्याच्यामुळे मला ऑफिसला जावं लागेल. तेव्हा सायली म्हणते, एक काम करा, त्यांना घरीच बोलवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं पण माझा संपूर्ण स्टाफ लागेल ना, त्यांनासुद्धा जागा व्हायला हवी आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आपल्या स्टडी रूममध्ये आहे ना, खूप जणांना जागा होते, तुम्हाला तिथे कोणी डिस्टर्ब करणार नाही, तुम्ही बसा बरं तिथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, अगं असं नाही करता येत बायको, आता तू डॅडलाच बघ ना, डॅड कधी त्यांचे क्लायंट घरी घेऊन येतात का? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही बाबांबद्दल काही बोलू नका, आज तुम्ही माझं ऐकायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते की घरून मीटिंग करा, तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अर्जुन, अरे ते तुम्ही म्हणता ना ऑनलाईन की काय ते, त्याने मीटिंग कर ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, अगं सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन नाही होत, ऑफिसला सुद्धा जावं लागतं, डॅड बरोबर ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पूर्णाजी डॅड, प्लीज समजावा ना तुम्ही सायलीला, ती माझं ऐकतच नाही आहे, मला ऑफिसला जावं लागेल. तेव्हा इथे आता प्रताप काका म्हणत असतात की बायको इतक्या प्रेमाने सांगते तर थांब ना तू. तेव्हा इथे पूर्णाजी आणि प्रताप काका दोघेही सायलीचीच बाजू घेतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे तुम्ही दोघेजणं इथे सायलीला सामील झालात ना, माझ्या बायकोची साथ देत आहे, पण कुणीही माझी बाजू घेत नाही आहे. ठीक आहे, नाही जात मी ऑफिसला, आज मी घरीच थांबतोय. असं म्हणून इथे अर्जुन आता बॅग वगैरे खाली ठेवतो आणि तिथेच आता खुर्चीवरती बसतो. तेव्हा सायली म्हणते, शाब्बास, आता इथेच गुपचूप बसायचं, कळलं ना तुम्हाला? हवं तर तुम्हाला कॉफी करून देते. असं म्हणून सायली आता किचनमध्ये काम करायला जाते. तेव्हा विमल म्हणत असते, सायलीताई, अर्जुन दादा आहेत ना, वरवर असे वैतागलेले वाटत आहेत, पण मनातून त्यांना आनंदच होत असेल. इतकी आता प्रेम करणारी बायको त्यांना मिळाली, काळजी करणारी बायको मिळाली, मग कुणाला आनंद नाही होणार? ते बघा, अर्जुन दादा वैतागलेले जरी वाटले ना, तरीसुद्धा मनात खूप खुश आहेत की त्यांची बायको त्यांची एवढी काळजी घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली काम करत असताना तिला काही वस्तू हव्या असतात. तेव्हा ती इथे एका टेबलवरती उभी राहते आणि वरून कपाटामधून काढत असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतो, तर सायलीचं आता अर्जुनकडे लक्ष नसतं, कारण सायलीची पाठ झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हां, आता हीच योग्य संधी आहे मला पळून जाण्याची, तेव्हा मला आता निघायला हवं. तेव्हा इथे अर्जुन जायला निघाला, तेवढ्यातच सायली येऊन पाठी उभी राहते आणि म्हणत असते, काय हो, तुम्हाला काय वाटलं, माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे का? माझं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. कुठे जाताय तुम्ही पळून? इथे आता पूर्ण आजी आणि बाबा यांनीसुद्धा तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला त्यांचं पण ऐकायचं नाही आहे? एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने काही सोडून देता की काय? मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, अगं मी इथे ऑफिस सोडून घरामध्ये नाही बसू शकत, माझी महत्त्वाची कामं असतात. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही, कुठेही जायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, मी ॲडव्होकेट आहे. तेव्हा सायली म्हणते, ते नंतर, आधी तुम्ही माझे अहो आहात आणि तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे, कळलं तुम्हाला?
तेव्हा सायलीने आपला पदर अर्जुनच्या हाताला बांधून ठेवलेला असतो. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, "अरे अर्जुन, किती उशीर! तिथे कोपऱ्यावरती उभा राहून राहून माझा पुतळा झाला. नंतरला एक कावळा आला, तो माझ्या डोक्यावरती बसून जेव्हा उडाला तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे. म्हणून मी इथे घरी आलो. अरे बाबा चल, शिर्के आता कधीही पोचतील. आपल्याला वेळेत मीटिंगला जायला हवं." तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "चैतन्य, अरे कसा येणार आहे मी? हे बघ इकडे, माझ्या हाताला बांधलंय सायलीने." तेव्हा चैतन्य म्हणतो, "अरे वा अर्जुन, हे सगळं काय आहे? तू सुद्धा आता सायली वहिनीच्या मागे मागे फिरतोयस की काय?" तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "चैतन्य, इथे तुझी लाडकी सायली वहिनी आहे ना, ती मला ऑफिसला जाऊ देत नाही आहे. तेव्हा प्लीज तू तिला समजाव, तिला सांग की माझी महत्त्वाची मीटिंग आहे." तेव्हा इथे चैतन्य काही बोलायला जाणार, तेवढ्यातच सायली म्हणते, "चैतन्य भाऊजी, तुम्ही प्लीज आमच्यामध्ये पडू नका." तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, "ए बाबा ठीक आहे, मी तुमच्या दोघांच्या मध्ये काही पडणार नाही आहे. तुम्हाला नवरा बायकोला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा." इथे आता सायली कुणाचं काही ऐकत नसते. अर्जुन म्हणतो ना की सायली 2.0, तशी ती आता सुरू झालेली असते. तेव्हा इथे सायली किचनमध्ये काम करत असते. अर्जुन तिच्या मागे उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो बघा, एका हाताने अर्जुन तो पदर सोडू शकतो, पण तरीसुद्धा त्याला बायकोला हर्ट करायचं नाही आहे, म्हणून तो तिथे उभा राहिला आहे. तो म्हणतो, "बायको, अगं किती वेळ मी असंच उभं राहायचं आहे?" तेव्हा सायली म्हणते, "राहा ना कधीतरी. बायकोच्या पाठीमागे असं उभं राहिलं तर काही बिघडत नाही. मागे मागे केलं तरीसुद्धा काही चालत नाही." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "अगं पण माझे पाय दुखतायत ना." तेव्हा सायली म्हणते, "विमलताई, तो स्टूल द्या हो यांना बसायला." तेव्हा इथे विमल म्हणते, "देते हां, लगेच देते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "नको, नको, मी ठीक आहे." तेव्हा अर्जुनला आता काहीतरी कारण हवं असतं पदर सोडण्यासाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, अगं मला आहे ना महत्त्वाची केस आहे आणि त्याचे ना नोट्स काढायचे आहेत, नोट्स. तेव्हा मला वरती जावं लागेल. मला माझ्या रूममध्ये जावं लागेल." "मग तर ठीक आहे ना, मी माझ्या रूममध्येच जातो आहे. चैतन्यबरोबर काम करतो. मग तर चालेल." तेव्हा सायली म्हणते, "हो का? चला मी पण येते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, आता रूममध्ये तू कशाला येतेस? मी जाऊन माझं काम करत बसतो ना." सायली म्हणते, "अजिबात नाही. तुम्हाला पळ काढायचं आहे का? मी तुम्हाला कुठेच जाऊ देत नाही. चला माझ्याबरोबर." आणि सायली अर्जुनला घेऊन जाते. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की "प्रताप, अरे मला वाटलं होतं तूच फक्त बायकोच्या मागे मागे करतोस, पण इथे तर बघ." तेव्हा प्रताप काका म्हणतात, "हो ना, इथे तर मी फक्त ऐकलं होतं की नवरा हा बायकोच्या पदराखाली असतो, पण आज मी स्वतः बघितलं सुद्धा." तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, "आज काही इथे अर्जुनची सुटका नाही." आणि सगळेजण हसत असतात दोघांना. तेव्हा इथे सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन येते. तेव्हा इथे त्याच्या नोट्स काढायची जी आता नोट्स डायरी असते ती सायली म्हणते, "कुठे आहे? कुठली देऊ? ही देऊ का?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "अगदी बरोबर, हीच माझी डायरी आहे." आणि तो आता ती बघत बसलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, "करा ना, तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते करा." अर्जुन म्हणतो, "बायको, असं कसं काम करता येईल? अगं पदर तर सोड ना, मला तिथे बसून काम करावं लागेल." सायली म्हणते, "अजिबात नाही. तुम्हाला पळून जायचं आहे ना, मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही." तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, वॉशरूमला झाले, वॉशरूमला जावं लागणार आहे." तेव्हा इथे सायली म्हणते, "ठीक आहे, तुम्ही आतमध्ये जा, पण हात सुटले जाणार नाही तर असेच जा तुम्ही आतमध्ये." तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, अगं ते कसं वाटतं हाताला बांधून आतमध्ये जाऊ का? मला ते नाही जमणार. तू प्लीज जरा सोड ना." तेव्हा इथे सायली म्हणते, "अजिबात नाही, तुम्ही जा बरं, मी इथेच उभी राहते." तेव्हा इथे अर्जुन आता तिचा पदर आतमध्ये ओढत असतो आणि म्हणतो की "हे काय, मी एक फूटसुद्धा पुढे जाऊ शकत नाही आहे. बायको, हे सोड ना." तेव्हा इथे सायली म्हणते, "ठीक आहे, सोडते, पण अजिबात पळून जायचं नाही हां." अर्जुन म्हणतो, "हो ठीक आहे." तेव्हा अर्जुनचं लक्ष सायलीच्या मोबाईलकडे जातं. मोबाईल चार्जिंगला असतो. अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, आता बायको तुझ्या मोबाईलचा फायदा करून घेतला पाहिजे." तेव्हा इथे अर्जुन आता वॉशरूमला गेल्यानंतर तिथून सायलीच्या मोबाईलवरती फोन करतो. तेव्हा इथे सायली मोबाईल उचलायला जाणार, तेवढ्यातच अर्जुन वॉशरूममधून बाहेर येतो आणि म्हणत असतो की "बायको सॉरी, पण मला ऑफिसला जावं लागेल. माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावंच लागेल." तेव्हा इथे सायली म्हणत असते, "अहो, कुठे जाताय तुम्ही? प्लीज जाऊ नका ना, ऐका माझं." पण इथे अर्जुन म्हणतो, "चैतन्य चल, लवकर चल, नाहीतर ती येईल." तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, "अरे पण सायली वहिनी." अर्जुन म्हणतो, "जाऊ दे ना, तिच्याकडे लक्ष नको देऊ, नाहीतर ती ऑफिसला जाऊ देणार नाही. चल आपण जाऊया." तेव्हा दोघेही जण तिथून पळ काढतात. सायली त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते, "अहो थांबा ना, ऐका ना माझं." तेव्हा ती म्हणते, "बघितलंत ना पूर्णाजी, याला काय म्हणतात? असं कोणी पळून जातं का?"
तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं मग असं कोणी पदराला बांधून ठेवतं का, रूममध्ये बंद करून ठेवतं का? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी अहो पण मगाशी तुम्ही माझी बाजू घेतली होती ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो पण आता माझ्या नातवाची बाजू घेते. तेव्हा इथे सायली आता गप्पच बसते. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात, मी काय म्हणतो पूर्णाजी, या नवरा बायकोच्या भांडणात आणि त्यांच्या रोमांसमध्ये आपण पडलंच नाही पाहिजे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो रे बाबा हो, बरोबर चुकलंच माझं. तेव्हा इथे सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते, पूर्णाजी बाबा तुम्हाला कसं सांगू, त्या महिपतने काल धमकी दिली. यांना तर काय त्या गोष्टीचं गांभीर्य नाहीच आहे. मला तेव्हा काळजी वाटते, जर हे ऑफिसला जाताना त्या महिपतने त्यांच्यावरती हल्ला केला किंवा त्यांना काही झालं तर मी काय करू. मी तुम्हाला हे सांगूसुद्धा शकत नाही आहे, नाहीतर तुम्हाला काळजी वाटेल. तेव्हा इथे अर्जुन आता जात असताना पूर्णाजी म्हणते की सायली एक काम कर, अर्जुनला फोन कर आणि त्याला घरी बोलावून घे. तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको काही ऑफिसला जाऊ देत नव्हती, पण आपल्याला जावंच लागणार आहे, महत्त्वाची मीटिंग आहे ना. तेवढ्यातच सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हां बायको बोल ना. सायली म्हणते, अहो का तुम्ही पळून गेलात, फसवलत ना तुम्ही, चला बरं आत्ताच्या आत्ता घरी या. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अगं मला नाही येता येणार, ऑफिसमध्ये जावं लागणार आहे, कामं करायला नको आहेत का. हे बघ मी एक काम करतो, हवं तर संध्याकाळी लवकर घरी येतो. सायली म्हणते, नाही अजिबात नाही, आत्ताच्या आता गाडी फिरवा आणि घरी या बरं. तेव्हा इथे अर्जुन आता गाडी चालवत असताना जोरात ओरडतो आणि ब्रेक दाबतो. तेव्हा इथे सायलीला आवाज येतो. सायली म्हणते, अहो काय झालं, सांगा ना काय झालं. तेव्हा इथे अर्जुनचा फोन आता कट झालेला असतो. तेव्हा प्रताप काका, पूर्ण आजी, कल्पना सगळेजणच घाबरतात आणि म्हणतात की काय झालं. तेव्हा सायली म्हणते, बाबा अहो मी यांच्याबरोबर बोलत होते ना, तेव्हा अचानकपणे गाडी त्यांनी थांबवली आणि जोरात कसला तरी आवाज आला. काय झालं असेल, हे ठीक तर असतील ना. तेव्हा कल्पना म्हणते, काळजी करू नको, अर्जुनला काही होणार नाही आहे, तो ठीक असेल. तेव्हा सायली म्हणते, आई अहो काळजी कशी नको करू, मला यांची खूप काळजी वाटते. त्या महिपतने बघितलं ना काल कशी तो दगड फेकला होता चिठ्ठीमधून, मला तर भीती वाटते. त्या महिपतने धमकी दिली. जेव्हापासून साक्षीला इथे शिक्षा झाले तेव्हापासून तो महिपत खूपच जास्त चिडला आहे. तो यांना काही करणार तर नाही ना, म्हणून यांना मी ऑफिसला जाऊ नका असं म्हणत होते, पण त्यांना काही कळतच नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अरे देवा, म्हणून तू थांबवत होतीस का अर्जुनला, पण ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी बाबा तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून तुम्हाला फोडून सांगितलं नाही, पण म्हणून मी ह्यांना थांबवत होते. यांनी माझं ऐकायला हवं होतं ना. तो महिपत किती डेंजरस आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांना काही झालं तर मी काय करू बाबा. तेव्हा इथे सायली आता खूप घाबरलेली असते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, तुम्ही सगळेजण शांत व्हा, पॅनिक होऊ नका. एक काम कर सायली, तू अर्जुनला फोन करत राहा, मी चैतन्याला फोन करतोय. आणि इथे प्रताप काका सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सायली फोन करत असते, पण अर्जुन काही फोन उचलत नसतो. ती म्हणत असते, काय झालं असेल यांना, हे ठीक तर असतील ना. आणि ती सारखा फोन ट्राय करत असते, दारामध्ये येऊन वाट बघत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली अगं तू बरोबर अर्जुनला थांबवत होतीस, त्याला स्वतःच्या जीवाची काही काळजीच नाही आहे. तो महिपत खूप नालायक माणूस आहे, तो काहीही करू शकतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, म्हणून तर पूर्णाजी मी त्यांना थांबवत होते, मला खूप जास्त भीती वाटते. ते लोक या गोष्टीला गांभीर्याने घेणार नाही. कितीही धमकी दिली तरी ते कुणाला घाबरतात का, म्हणून मीच त्यांना थांबवून घेत होते. तेव्हा कल्पना म्हणते, काय झालं, लागला का फोन. तेव्हा सायली म्हणते, नाही ना, ते फोन उचलतच नाही आहेत. तेव्हा प्रताप काका म्हणतात, मी काय म्हणतो, मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिथे जाऊन बघतो ना की रस्त्यामध्ये काही झालं तर नाही आहे ना. तेव्हा सायली ऑफिसमध्ये फोन करते. अर्जुन ऑफिसमध्ये सुद्धा पोचलेला नसतो. तेव्हा इथे सायली म्हणते, अर्जुन सर आले की मला जरा फोन करा. तेवढ्यातच इथे अर्जुन आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनला आता बघितल्यानंतर सगळेजण घाबरतात. त्याच्या डोक्याला पट्टी, हाताला मार लागलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की अरे अर्जुन, हे काय झालं तुला. तेव्हा अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे, ठीक आहे मी एकदम. पूर्णाजी म्हणते, अर्जुन अरे हे सगळं काय झालं, अरे चैतन्य काय झालं सांग ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी सांगू की तू सांगतोयस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे मीच सांगतो.
तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काही नाही, माझा छोटासा फक्त ॲक्सिडेंट झाला आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे मी गाडी चालवत होतो आणि बायकोबरोबर फोनवरती बोलत होतो. तेव्हा समोरून एक माणूस गेला आणि मी अर्जंट ब्रेक दाबले. तेव्हा माझ्यासमोर तो माणूस होता ना, त्याला वाचवताना मी गाडी फिरवली, बाकी काही नाही. थोडंसं लागलं आहे मला. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही. तो माणूस तुमच्या गाडीसमोरून जो गेला ना, तो दुसरा कुठला माणूस नव्हता. महिपतने पाठवलेला माणूस होता. अहो, तो महिपत कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना? तो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी तुम्हाला थांबवत होते. पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. तुम्ही का माझं ऐकत नाही? तुम्ही ऐकत जा ना माझं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको, अगं असं काही नाही झालं. हे बघ, तू उगाच जास्त विचार करतेस. तेव्हा सायली म्हणते, मी बरोबर विचार करते. हे त्या मैपतने मुद्दामून घडवून आणले. आता मी काय करू देवा? बाबा सांगा ना, यांना जर काही आता झालं असतं तर मी काय केलं असतं? आणि सायली जोरात रडायला लागते. तेव्हा इथे चैतन्याला आश्चर्य वाटतं, कारण सायली खरोखरच रडत असते. अर्जुन म्हणत असतो, बायको, मला काही नाही लागले. मी एकदम ठीक आहे बायको, मला काही नाही झाले. तेव्हा इथे अर्जुन आता इथे हाताला लागलेली पट्टी वगैरे काढून टाकतो. तेव्हा चैतन्य डोक्यालाच हात लावतो. इथे आता अर्जुन हे नाटक केलेलं असतं, कारण त्याच्यामागे एक रिझन असतं. त्यासाठी हे केलेलं नाटक असतं. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, मला अजिबात लागलेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे सायलीला वाटत असतं की अर्जुन नाटक करतोय, कारण सायली रडते ना, तेव्हा त्याला काळजी वाटते म्हणून तो नाटक करतोय. पण इथे आता अर्जुन डोक्याला जी पट्टी लावलेली असते ती पण काढतो. तेव्हा इथे सगळ्यांना खात्रीच पटते की अर्जुनने हे जे काही केलं आहे ते नाटक केलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे काय, मी एकदम ठीक आहे, एकदम ठीक आहे. तेव्हा इथे पूर्णा जी आपल्या काठीने अर्जुनला मारते. प्रताप काकासुद्धा अर्जुनला मारतात आणि म्हणतात की हे सगळं काय आहे अर्जुन? हे सगळं नाटक करायची तुला काय गरज होती? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाटक करू नाही तर काय करू? तुम्ही सांगा बरं. हे बघ बायको, तू रडू नकोस, तू प्लीज शांत हो, मी एकदम ठीक आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अर्जुन, तुला हे नाटक करताना अजिबात लाज नाही वाटली? आम्हाला काय वाटेल याचा विचार मनात नाही आला? अरे आम्ही किती घाबरलो होतो, तुला माहिती तरी आहे का? हे सगळं करायची काय गरज पडली? तेव्हा इथे अर्जुन आता सांगत असतो. अर्जुन म्हणतो की ही पट्टी वगैरे आम्ही सगळं काही गाडीतच केले. ते जे काही ब्रेक वगैरे दाबला होता ना, ते सगळं मी खरोखर केलं होतं, म्हणजे ते काय मुद्दामून नव्हतं. पण इथे आता बायको त्या धमकीला घाबरणार आणि रोज सकाळी इथे ऑफिसला जात असताना ती काहीतरी असा ड्रामा करणार आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा मी हे असं नाटक करणार आहे की त्या महिपतच्या धमकीला घाबरून मी माझा कामधंदा तर बंद करू शकत नाही ना, आणि त्याला घाबरायची गरज काय येते? जे काही होतं ते आपण हँडल करू ना, आपण त्याला सामोरं जाऊ ना, असं तो इथे चैतन्याला सांगत असतो. चैतन्य म्हणतो, अरे पण त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जेव्हा आपण अशी मोठी काहीतरी भीती देतो ना, तेव्हा ती छोटी भीती निघून जाते. तेव्हा आता मला हे करावं लागणार आहे, नाहीतर रोज सायली असं काहीतरी कारण काढेल आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करेन. म्हणून मी तिला दाखवून देणार आहे की अशा छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरायचं नसतं. धमकी काय, तो देईल आणि गप्प बसेल. आणि जरीसुद्धा काही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी काय त्याला घाबरतो की काय? तेव्हा इथे चैतन्य आता हाताला वगैरे व्यवस्थित पट्टा वगैरे बांधायला आणलेला असतो आणि इथे अर्जुनच्या गळ्यात घालताना अर्जुन करतो, आई आई गं. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, हाताला लागलं आहे ना, म्हणून मला कळ लागते. चैतन्य म्हणतो, गप्प बस, चल ड्रामेबाज, गाडी चालव चल लगेच. तेव्हा इथे अर्जुन हसायला लागतो. चैतन्य आणि अर्जुन हे यासाठी केलेलं असतं की सायली जी छोट्या छोट्या गोष्टींना आता घाबरत असते, म्हणजे महिपतने धमकी दिली तर तिला वाटत असतं की अर्जुनने घरीच राहावं. तेव्हा अर्जुनला तिला दाखवून द्यायचं असतं की जे काही संकट येतं ना, ते सांगून येत नाही. त्याच्यामुळे आपण प्रत्येक संकटाला घाबरून घरामध्ये जर बसतो तर कामं कशी होणार? म्हणून हे सगळं त्याने केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन हसत असतो, चैतन्य हसत असतो. मात्र सायली इथे आता खूप रागवलेली असते. ते अर्जुनकडे बघत असते, चैतन्यकडे बघत असते आणि फारच रागवलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता प्रतिमाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की मी ज्या गोळ्या औषधं दिल्यात त्याच तुम्ही प्रतिमाला देताय ना? तेव्हा सुमन म्हणते, हो आम्ही त्याच गोळ्या औषधं देतोय. तेव्हा डॉक्टर म्हणतात, एकदा जरा दाखवता का, मी चेक करते. तेव्हा इकडे नागराज म्हणतो की थांबा थांबा, मी देतो. नागराज घाबरलेला असतो. नागराज म्हणतो की डॉक्टरांनी जर या गोळ्या बघितल्या तर त्यांना कळेल की आम्ही वहिनीला चुकीच्या गोळ्या देतोय म्हणून. आता काय करू, ह्या गोळ्या कशा लपवू, असा नागराजला प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, तो स्वतःच त्या गोळ्या देण्यासाठी आता पुढाकार घेतो. त्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे.
सायलीला आता त्यांचं घर परत मिळाले तेव्हा इथे सायलीला तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना त्यांच्या घरी आश्रमामध्ये इन्व्हाइट करायचं आहे. तेव्हा आपण सगळेजण जाऊया ना सायलीच्या घरी. तेव्हा कल्पना म्हणते अजिबात नाही ना, मला त्यांच्या आश्रमामध्ये इंटरेस्ट आहे ना त्यांच्यामध्ये, मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्ही सगळेजण याल ना. तेव्हा इथे पूर्णाजी आणि प्रताप काका गप्प बसतात. मात्र इथे कल्पनाचा नकार असतो. ती म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण आलेले असतात. तेव्हा मधुभाऊ धावत पळत येतात आणि म्हणतात अगं ए कुसुम, अगं आपली सायली आणि जावई बापू आले गं. तेव्हा सगळेजण बाहेर धावत येतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मधुभाऊ, पण तुम्ही आपल्या वात्सल्य आश्रमाचा बोर्ड इथे का नाही लावला? कारण इथे मधुभाऊना तो बोर्ड इथे अर्जुनच्या हाताने लावायचा असतो. त्यामुळे इथे अर्जुन तो वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तर इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो फक्त आणि फक्त अर्जुनमुळे आलेला असतो.